जर तुम्ही खाली उतरायचा प्रयत्न जर केला तर आतमध्ये तुम्हाला दाखवतो इंटरेस्ट लागतो थोडाफार. या ठिकाणी छोटीशी कमान आहे आणि या कमानीतच अशा पायऱ्या आहेत उतरण्यासाठी खाली. तर मित्रांनो असं हॉरर टाईप ठिकाण आहे ते बघा. समोरचा एंट्रन्स ह्या खूप भयानक. म्हणजे या ठिकाणी जर एकटं जर येण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला या ठिकाणी येऊनच विचार करूनच तुम्हाला या ठिकाणी म्हणजे एक भीती टाईप आहे. जर तुम्ही एकटं जर आला तर या ठिकाणी एकटे येण्याचा प्रयत्न सहसा करू नका. पण आलाच जर तर खूप रिस्की आहे या ठिकाणी. हे बघा आजूबाजूचा परिसर आहे. आणि विषय असा आहे मित्रांनो, जर याचा जर इतिहास जर पाहिला तर असं म्हणतात मोहम्मद तुगलकनी हे जे आहे ना 1320 किंवा 1330 या कालावधीत बांधण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याचा इतिहास जो आहे तुम्हाला मी नंतर सांगतो, पण पहिले तुम्ही बघा. आता हे जे आहे ना पूर्ण एकदम हॉरर टाईप आहे. या ठिकाणी असं वाटतं एकटा जर आला ना तर आपण या ठिकाणी राहू शकत नाही, एवढं जबरदस्त आहे. आणि याला थोडा स्पेस आहे बरं का चालण्यासाठी, असं चालू शकतो आपण, असा स्पेस याला थोडाफार. पण तेवढं रिस्क आपण आता या ठिकाणी घेणार नाही, मी तर घेणार नाही. हे बघा. आणि हे मस्जिद टाईप आहे, मस्जिद. एवढं हे सगळं असून सुद्धा याचं पाणी एवढं नितळ आहे. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. पाणी खूप नितळ आहे याचं. जर मी थोडंफार जवळ जाण्याचा प्रयत्न जर केला याच्या तरी तर हे बघा. आता एवढं सुंदर, एकदा सुंदर किंवा नितळ पाण्यामध्ये इथं कोणी साबण आणली, शॅम्पू आणलाय किंवा आंघोळ करण्यासाठी असेल किंवा तून हात धुण्यासाठी असेल, पण मग अशा ठिकाणी करू नये एक तर, असं माझं म्हणणं आहे. पण पाणी पण एवढं छान आहे मित्रांनो, नितळ एकदम जबरदस्त, एकदम छान पाणी आहे. आतमध्ये काय दिसतं जे आहे ना वरती, तर एवढंच याच्या 1-2 मजला याच्या खाली आहे. हे जे आहे ना तुम्हाला पायऱ्या दिसतात लिकून थोडंफार, ते थोडंफार याच्यामुळे दिसत नसेल तरी मी दाखवायचा प्रयत्न मी करतो तुम्हाला. तर हे जे आहे मित्रांनो याच्यात डबल टिबल याचा तळ जे आहे ना हे खाली आहे म्हणजे. आणि अशाच ठिकाणी जे युद्धकालीन ज्या ठिकाणी युद्ध व्हायचं किंवा युद्धाच्या काळात ज्या ठिकाणी समजा पाण्याची व्यवस्था असेल किंवा त्यानंतर पाण्याची व्यवस्था किंवा पाण्याची सुविधा होईल कुठून, तर अशा पद्धतीने त्यांनी मोहम्मद तुगलकनी 1320 किंवा 1330 या कालावधीत हा बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या ठिकाणी लोक राहायचे. आता आणि याच्या गावकरी जे लोक इथं त्यांचं असं पण म्हणणं आहे या ठिकाणी, जर 7च्या नंतर किंवा 8च्या नंतर जर रात्री या ठिकाणी जर कोणी आलं, तर असं मी 1-2 यूट्यूबरला बघितलं आहे की रात्रीच्या नंतर किंवा या ठिकाणी जर कोणी आलं मित्रांनो, तर असं एक ठिकाणी की या ठिकाणी म्हणतात थोडंफार जे पांढरं दृश्य आहे किंवा पांढरी छाया आहे ती या ठिकाणी दिसते. आणि कोणीतरी म्हणजे खांद्यावर हात ठेवण्यासारखा असा भास होतोय, असं 1-2 यूट्यूबरचं मी बघितलं. तर तसं तर मला अजून काही दिसलं नाही बरं का, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो थोडा. आणि हाय डरावूनच मित्रांनो. आता मी इथे एकटा आहे त्यामुळं मी थोडंसं, मला बी थोडी भीती वाटते बरं का, पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय सध्या. एक डरावूनच एकदम आणि एकदम खुफिया ठिकाणी तुम्हाला अजून वरच्या दाखवायचा प्रयत्न मी करतो. आणि ह्या ठिकाणून जर गेलो आपण, तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणावर. तिकडे बघा एकदम हॉरर टाईप आहे का. तर असं या ठिकाणी दोरी बिरी बांधलीत कशासाठी बघा. मी थोडं दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. थोडं याला थोडा स्पेस आहे त्याच्यामुळे थोडं रिस्क घेतोय मी. पण असा आहे एकंदरीतला माहोल आहे मित्रांनो इथं. जर तुम्ही या ठिकाणी जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी थोडं दगडं बिगडं निघलेले आहे, पडण्याचा भीती आहे. आणि वरती जर बघितलं तुम्ही तर असं चिमण्याचे खोपे या अशा ठिकाणी लटकलेले दिसतात तुम्हाला. आणि समोरचं जे हे एकदम पूर्ण हॉरर टाईप आहे. जर मी एकटा पण या ठिकाणी, पण तरी पण मला असं थोडा भीती जाणवते. आणि या ठिकाणी स्थानिक लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो की जर रात्रीच्या टायमाला जर या ठिकाणी कोणी आलं तर एक तर याला म्हणजे या ठिकाणी एक तर सैनिकाचा आवाज आहे तो कानात गुंजल्यासारखं होतो आहे, किंवा अजून जे या ठिकाणी कोणी जर त्याची छाया आहे किंवा पांढरीची छाया आहे ती दिसते या ठिकाणी. असं म्हणतात या पायऱ्यावरती पांढरी छाया दिसते.
नाहीतर मग ह्या पायऱ्यातून तुम्ही जर येण्याचा प्रयत्न जर केला तर इथं कोणीतरी म्हणजे खांद्यावर हात ठेवल्यासारखा असा भास होतो आहे. तर अशी ही ठिकाण आहे मित्रांनो. हे ठिकाण कुठे आहे काय मी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो नक्की. पण असा हा पायऱ्याचा पण इतिहास आहे मित्रांनो. मी 1-2 यूट्यूबरचं बघितलं होतं की ते म्हणतात की इथं जर कोणी जर आलं समजा तर ह्या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न जर केला तर असं म्हणतात की या ठिकाणी जी छाया आहे पांढरी ती माणसाला दिसण्यासारखा भास होतोय किंवा इथं कोणीतरी आहे असं भास होतोय. आणि इकडे जर बघितलं तुम्ही हा स्पेस तर हा स्पेस पण पूर्ण भयावह आहे. आता तिथं कोणीच नाही आहे सध्या, मी एकटाच आहे. तर मी थोडंफार रिक्स घेतो, जाण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला दाखवतो. आता बघा हे आता हे एक स्पेस आहे इकडं. तर मी एकटा असल्यामुळं आता तसं पण माणसाला भीती थोडी वाटतेच, पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी करतो थोडाफार. हे बघा. आणि जस्ट मित्रांनो या ठिकाणी जे आहे ना की सहसा कोणी येत नाही. आणि जे आपण देवगिरी किल्ला जे बघतोय फक्त हा समोरच बघतो, पण या किल्ल्याच्या बॅक साईडला नेमकं काय आहे ते आपण कधी प्रयत्न करत नाही. हे बघा आता वर हा एवढा स्पेस आहे. म्हणजे असं म्हणतात की इथं पहिले ते युद्ध ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस जे सैनिक असायचे ते पाणी पुरवठ्यासाठी किंवा संदेश पोहोचवण्यासाठी काही सैनिक इथं राहायचे. आणि इथून मग असा या ठिकाणी एक गुप्त मार्ग आहे की हा मार्ग जो पूर्ण जो मार्ग आहे इथून याच्या आतमधून की हा पूर्ण जो आहे ना हा किल्ल्यावर निघतो. म्हणजे जे गुप्तचर होते ते इथूनच माहिती द्यायचे किंवा इथूनच त्यांचा जे कारभार चालायचा युद्धकालीन वेळामध्ये किंवा त्यांच्या समयामध्ये. तर असा स्ट्रक्चर इथं. तर मित्रांनो भीती तर खूप वाटते बरं काही. आणि इकडं जे बघता तर इकडं स्टाईल वे लावलेली आहे खाली. आणि असं वाटतं ही मस्जिद आहे. तसंच भास्य असा इथं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. आणि इथं स्टाईल लावलेली आहे, सध्या कोणीच नाही इथं. तर मी थोडा फिरण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा समोरचा इंटरेस्ट आहे, समोर दिसतंय तुम्हाला. तर हा खूप भयावह आहे. रात्री जर कोणी येण्याचा जर प्रयत्न या ठिकाणी केला तर सहसा करू नका. मी तुम्हाला सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे खूप अवघड इथं. जर जर एकटं जर तुम्हाला दिवसा जर आला असाल, आता समोरची सध्या दिवसाचे सध्या 2-1 वाजले असेल तर मी हा व्हिडिओ शूट करतोय. पण खूप भयावह आहे. आता माझ्याशिवाय तुम्हाला तर कोणी दिसणार नाही. बघा इकडे पण सगळं सुमसाम पडलेलं आहे. आणि इकडे पण सध्या सगळं सुमसाम आहे. तर असं खूप भयावह परिस्थिती मित्रांनो इथं. जर तुम्ही दुपारी येत असेल तर दुपारीच येऊ शकता. अन्यथा रात्रीचं या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे जसं तुम्हाला सांगतो मी. आणि अशी मस्जिद आहे. आता या ठिकाणी लोक राहायचे की युद्धकालीन ज्यावेळेस समय असायचा त्यावेळेस लोक या ठिकाणी लपून राहायचे की. आणि हे जर बघितलं तुम्ही वरतून तर हे असं आहे मित्रांनो, हे वरतून अजिबात दिसत नाही. आता तरी थोडं उंच घेतलं आहे. त्या काही गावकऱ्यांनी सांगितलं की उंच घेतलं म्हणून. पहिले डायरेक्ट जमिनीत होतं, म्हणजे जवळ 4-5 फुटावर आले तेव्हाच तुम्हाला हे दिसेल असं याचं स्ट्रक्चर होतं पहिलं. पण आता हे सगळं थोडं उंच वाढवलं आहे. आणि बघा हे आतमधलं. तर असं या ठिकाणचं भयावह स्ट्रक्चर मित्रांनो. इथं काही कोळसा दिसतोय खाली. तर असा हा हिडन स्पेस आहे मित्रांनो. आणि याचं पाणी जर बघितलं तुम्ही, पाणी खूप नितळ आहे, खूप छान पाणी आहे याच्यातलं. आणि असा बॅक साईडचा परिसर आहे हा. तर मित्रांनो अशी ही मस्जिद आहे. याला बावडी मस्जिद म्हणतात, बावडीवाली मस्जिद असं स्थानिक या ठिकाणची म्हणतात. पण तर मित्रांनो याच्या अशा 2-3 कहाण्या जे आहे ते प्रसिद्ध आहे. की एक विषय असा आहे की या ठिकाणचे काही लोक म्हणतात किंवा काही नागरिक या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहे ते म्हणतात की या ठिकाणी जे लोक पहिले जे आहेत की एक याची वेगळी अफवा आहे की जर या ठिकाणी लोक जे आहे ना पहिल्या काळात चोरी करून आणायचे, चोरी करून आणले की ते या ठिकाणी राहायचे आणि या ठिकाणी त्याला कोणी बघू शकत नव्हतं. पण हे सरासर खोटं आहे. दुसरी गोष्ट तर लोक म्हणतात या ठिकाणी 8च्या नंतर कोणी येऊ शकत नाही. जर आलंच तुम्ही तर या ठिकाणी जे हे खूप भयावह मंजर आहे. जर तुम्ही या ठिकाणी आला तर तुम्हाला एक सैनिकाची रडताना आवाज दिसतो, आवाज ऐकू येतो किंवा तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही या ठिकाणी आलात या पायऱ्यावर जे तुम्हाला कोणाची तरी
परछाई दिसती किंवा कोणीतरी तुमच्या खांद्यावर हात ठेवल्यासारखं या ठिकाणी भास होतो. असं मी 2-3 यूट्यूबरचं बघितलं आहे, तुम्हाला सांगतो. पण नेमकं याचं मित्रांनो याचा खरा मंजर म्हणजे जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न जर केला तर या ठिकाणी आल्याच्यानंतर असं काही मला तर अजून असा काही भास झाला नाही की मी अजून स्वतः एकटा व्हिडिओ बनवते. तर मित्रांनो असा मंजर आहे, परिसर आहे बाग आजूबाजूचा तुम्ही बघू शकता. तर याचं नेमकं खरं कारण म्हणजे युद्धकालीन जे युद्ध होत होतं त्या युद्धाच्या समयमध्ये ज्या युद्धाच्या वेळात जर सैनिकाला ताण लागली किंवा जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरचं जर पाणी जर खतम झालं तर त्यांनी हा बॅकअप प्लॅन ठेवला होता किंवा याच्यातून ही जी बावडी ह्या बावडीच्या आतमधून जवळपास खालून याच्यातून कुठून तरी हा डायरेक्ट मार्ग जो आहे हा पूर्ण किल्ल्यावर निघतो. आणि ह्या किल्ल्यावर निघल्यानंतर सैनिकाला तिथून इथं येणं सोपं होतं आणि पाण्याचा जो स्रोत आहे तो त्यांच्यापर्यंत नेणं किंवा त्यांच्यापर्यंत पोचवणं हे पण या ठिकाणी सैनिकाला सोपं जात होतं. म्हणून हे मोहम्मद तुघलकनी एक 1320 किंवा 1330च्या कालावधीत ही जी बावडी आहे ती बांधण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यालाच अनुसरून जी युद्धामध्ये पाणी किंवा अजून काही गोष्टीच्या अत्यावश्यक ज्या गोष्टी आहे त्या ज्या लागत होत्या तर त्या पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे पाणी पण त्यांचा हा एक मेन स्रोत होता किंवा पाणी कुठं बघायला जायचं म्हणून. आणि जे दुसरी राहिली तिसरी गोष्ट मित्रांनो, तिसरी गोष्ट अशी आहे की जी युद्धकालीन समजा काही खबर आहे ती जर इकडं तिकडं पोहोचवण्याची असेल किंवा युद्धाच्या काळात समजा कालावधीमध्ये नेमकं गुप्तचर नेमकी खबर कुठून आणायचे, काय करायचे किंवा त्यांना कोणी पकडणार नाही तर ते काय करायचे दिवसाच्या टायमाला सगळे खबर जी आहे तर आपल्या राजापर्यंत पोचवायचे. नंतर संध्याकाळी त्यांना जर कुठं राहायची वेळ पडली तर त्याच्यासाठी हे खास बांधलेलं होतं आणि ते इथे या ठिकाणी राहायचे. तर मित्रांनो ह्या गुप्तचरासाठी बांधलेले ठिकाण हे खरं म्हणजे युद्धाच्या टायमात किंवा ऐनवेळी संकटात नेमकं जर किल्ल्याला येडा पडला किंवा किल्ल्याला जर सहजासहजी दुश्मनाने घेरलं तर हे बावडी त्यासाठी बांधलेली होती. तर मित्रांनो खूप जबरदस्त बावडी. आणि जर आला तुम्ही तर याचं तुम्हाला मी जर आपला किल्ला आहे देवगिरी किल्ला आणि देवगिरी किल्ल्याच्या अलीकडच्या साईडला जर तुम्ही आला तर बॅक साईडला हे देवगिरी किल्ल्याच्या बॅक साईडला तर या ठिकाणी या नक्कीच भेट द्या. आणि याला चोर बावडी किंवा मस्जिदवाली बावडी असं म्हणून पण ओळखतात. आता हा आजूबाजूचा परिसर आपण बघितला सगळं खूप भयावह आहे. आणि मित्रांनो लोक म्हणतात या ठिकाणी रात्री कोणी येतं आहे आणि जे सैनिक आहे त्यांचा रडाचा आवाज या ठिकाणी येतो आहे असं काही सैनिकाचं म्हणणं आहे, म्हणजे काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर अशी या बावडीविषयी थोडीफार माहिती होती मित्रांनो, मी तुम्हाला ती देण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे. आता हे जे बघताय ना हे खूप भयावह आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. आता मला पण थोडंफार या ठिकाणी भीती वाटते बरं का मित्रांनो. चला मी पण आता याच्यात काय थोडंसं बॅकअप माइंड माझं पण थोडासा मी खाली उभा होतो त्या तिथं तर मला पण असं थोडंसं काहीतरी जाणवलं ह्याच्यामध्ये ते जसे लाकूड आहे का तशीच म्हणजे मला एक हे जाणवली प्रतिभा असल्यासारखं मला त्या तिथं थोडंसं जाणवलं बरं का. मी काही इथं जादा वेळ थांबू शकत नाही कारण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न खूप केला इथं. तर या तुम्ही नक्की इथं आणि भेट नक्की द्या. तर मित्रांनो एकटं येणं पण या ठिकाणी सोपं नाही आहे. तर चला आता खूप इथं टाईम झाला मित्रांनो, मोरून दाखवायचा प्रयत्न करतो आता थोडा काय अशी भयान मंजर आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला बघू शकता तुम्ही म्हणजे आसपास असं कोणीच नाही इथं, सगळं सुमसाम एरिया आहे दिसतंय तुम्हाला, अजून कोणीच नाही आहे. तर अशा ठिकाणी मित्रांनो मी एकटा आलो आहे आणि याला थोडंफार एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न मी केला आहे. थोडंफार समोर जे दिसतोय किंवा देवगिरी किल्ला आणि त्या देवगिरी किल्ल्याच्याच बॅक साईडला ही बावडी आहे. आणि असं म्हणतात की इथूनच तिथपर्यंत जे आहे ना एक हे आपले सुरंग आहे, म्हणजे इथून तिथपर्यंत किल्ल्यावर पाणी पोहोचवण्यासाठी किंवा सैनिकाला ये जा करण्यासाठी युद्धाच्या टायमामध्ये अशी एक सुरंग आहे. बावडीचा रस आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लाईक तर करता तुम्ही पण कमेंट नक्की करा. आणि कमेंटमध्ये हे पण सांगा तुम्ही जर या ठिकाणी आला तर हा ही जी बावडी आहे ही कशासाठी वापरली जात होती किंवा या बावडीचं नेमकं काम काय होतं, युद्धकालीन होतं का खरोखर या ठिकाणी चोर यायचे त्या चोरी करून या ठिकाणी राहायचे किंवा युद्धकालीन टायमामध्ये या ठिकाणी पाण्याचा वापर व्हायचा किंवा जे सैनिक आहे गुप्तचर का ते या ठिकाणी राहायचे. तुम्हाला नेमकं कसं काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या पण भावना कळू द्या. तर इथंच थांबतो आता, व्हिडिओ पण खूप लंबा झाला आहे त्याच्यामुळे धन्यवाद.